मागे 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 मैम शीतल मैम लीला गांधी असं कसं करून सांगा नाही काय केबल सोडा पहिला केबल बघा रे बाबांनो तू तयार राहा एक मिनिट अतिशय दुःखद घटना आहे महाराष्ट्राला आणि सगळ्यांच्याच मनाला चटका लावणारी घटना आहे। सुलोचना दीदींच्या जाण्याने खरं म्हणजे अवघी चित्रपटसृष्टी पोरकी झालेली आहे आणि त्या चित्रपटसृष्टीच्या वात्सल्य मूर्ती होत्या। त्यांनी 300 पेक्षा जास्ती चित्रपटांमध्ये आपला ठसा उमटवला आणि विशेष करून आईची भूमिका अतिशय उत्तमरित्या ठसा उमटवणारी त्यांनी वठवली। अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं। साधी माणसं असतील, मराठा तितका मेळवावा असेल, प्रपंच असेल, हिंदीतलं जॉनी मेरा नाम असेल, असे अनेक चित्रपट जे आहेत, बंदिनी असेल, अशा अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी काम करून चित्रपट गाजवले। अगदी देवानंद, राजेश खन्ना, धर्मेंद्र, अमिताभ बच्चन यांच्यासारख्या मोठ्या कलावंतांबरोबर त्यांनी काम केलं। आता त्यांची आठवण घरातले लोक सांगत होते की जेव्हापासून त्या आजारी होत्या, उपचार घेत होत्या, तेव्हापासून दररोज आपले सगळ्यांचे सुपरस्टार अमिताभ बच्चन यांचा
रोज त्यांना मेसेज यायचा घरी, तब्येतीबद्दल विचारपूस करत होते. सचिन देखील आता इथे आहेत. त्यांनी देखील अनेक आठवणी अगदी लहानपणापासूनच्या सांगितल्या. असं प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये प्रेम देणाऱ्या वात्सल्य मूर्ती हरपल्या आणि त्यांच्या जाण्याने प्रत्येकालाच वाटतं की आपल्या कुटुंबातलं कोणीतरी गेलं आहे. असं प्रेम जिव्हाळा त्यांनी निर्माण केला. या महाराष्ट्रातल्या प्रत्येकाच्या मनावर एक भुरळ घालण्याचा प्रयत्न त्यांनी केला. त्यांना मी महाराष्ट्र शासनाच्या वतीने भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांना आणि त्यांच्या चाहत्यांना हे दुःख पचवण्याची शक्ती ईश्वराने प्रदान करावी अशी देखील प्रार्थना करतो आणि पुन्हा एकदा त्यांना विनम्र अभिवादन करतो. अनेक चित्रपटात 300पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं. हा सगळा उच्चांक होता आणि म्हणूनच मी म्हणालो की चित्रपट सृष्टीतली वात्सल्य मूर्ती हरपली आहे. आज सुलोचना दीदी दुखद उनका देहांत हुआ है. ये सभी लोगों के लिए बहुत ही दुखद घटना है. पूरे सिने सृष्टि के वो वात्सल्य मूर्ति यानी माँ के रूप में सभी लोग उनको चाहते थे, प्यार करते थे. उन्होंने कई फिल्म में काम किया है, मराठी भी हिंदी में भी, और कई बड़े कलावंत हैं अमिताभ बच्चन, धर्मेंद्र जैसे, उनके साथ काम किया है. ये बहुत ही सिने सृष्टि और महाराष्ट्र का नुकसान है. सुलोचना दीदी ये महाराष्ट्र का वैभव था और उनको माँ के रूप में सभी लोग चाहते थे. उनके जाने के वजह से बहुत ही पूरे फिल्म इंडस्ट्री का तो नुकसान हुआ है, महाराष्ट्र का भी नुकसान हुआ है. हर एक को लगता है अपने घर का कोई चले गया है. ऐसा प्यार उन्होंने सभी को दिया था. मैं उनको विनम्र अभिवादन करता हूँ, भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करता हूँ. त्यांच्यासाठी जे जे काही करता येईल ते नक्की महाराष्ट्र सरकार करेल. खाली बसा. चला चला चला. एक मिनिट. तुमचं सेटल व्हा तुम्ही. थोडासा पीछे लो बेटा. एक मिनट. बूम आगे गया. हाँ हाँ थोडासा खाली घ्या रे. बूम खाली घ्या अजय. अरे तू बसलायस वायरीवर. एक मिनिट थांब. सगळं सेटल होऊ दे. सगळं जरा बोंबा बोंब कमी होऊ दे, बंद होऊ दे आणि मग आपण बोलूया. शांत राहिलात तर मी बोलीन. बूम खाली घ्या जरा, कॅमेरा आहे समोर. अरे मी बोलू नाही शकत जेव्हा समोरून आवाज येतात तेव्हा. शांत बसा. हा काय इंटरव्ह्यू नाही आहे. सिच्युएशन काय बघा आणि मग तसं बिहेव करा ना.
हे नातं 61 वर्षांचं नातं. खूप लहान होतो तेव्हा दीदीने मला पहिल्यांदा पाहिलं होतं आणि कडेवर उचललं होतं, आपल्या हाताने खाऊ घातलं होतं. ते वयच तसं होतं. त्यांनी मला मुलगाच मानलं होतं आणि त्यांनी नेहमीच माझं कौतुक केलं. त्यांचा आशीर्वाद सातत्याने मिळत गेला, त्यामुळे मी भरपूर काही करण्याची हिंमत बाळगू शकलो. जेव्हा जेव्हा काहीतरी चांगलं घडायचं माझ्या हातून, तेव्हा आवर्जून कौतुक करायच्या त्या, फोन करून, भेटून. माझ्या 12व्या वाढदिवसापर्यंत दीदी स्वतः माझ्या घरी येऊन मला आशीर्वाद देत असत आणि मला पेढा भरवत असत, तोंड गोड करत असत. त्यामुळे मला 2 आया, एक जिनी मला जन्म दिला आणि एक जिनी माझे लाड केले, भरभरून आशीर्वाद दिला. ती आई दूर झाली, पण मला खात्री आहे की तिचा आशीर्वाद नेहमीच माझ्या डोक्यावर राहील. आणि असा आशीर्वाद जो परमेश्वरापर्यंत पोहोचतो, आणि तो आशीर्वाद देणारी स्वतः सुद्धा परमेश्वराकडे गेलेली आहे. त्यामुळे तिचा आशीर्वाद अजून जास्त परमेश्वराकडे पोहोचणार आहे यानंतर सुद्धा. मी फक्त परमेश्वराला एकच सांगू इच्छितो की या बाईने खूप काही केलं, या बाईने खूप सोसलं, इतरांकरता खूप केलं. तिच्या आत्म्याला सद्गती प्राप्त हो, हीच ईश्वर चरणी प्रार्थना. सर, दादासाहेब फाळके पुरस्कार मिळावा ही त्यांची सुद्धा इच्छा होती, आमची सुद्धा होती. आपण खूप लावून धरलं हे सगळं, पण आता त्यासाठी प्रयत्न होईल. आता माहिती नाही, कदाचित महाराष्ट्र दिल्लीकरता खूप लांब पडत असतो, लांब पडत असेल कदाचित. पण आपण हे पाहत आलेलो आहे का नवीन गोष्ट नाही आहे आपल्याकरता. पण ना काय असतं की असं म्हणतात की ते कितपत खरं आहे मला माहीत नाही, की तुमच्या ओळखी असल्या पाहिजे, तुम्हाला मग तिथे जाऊन काहीतरी सातत्याने तिथे संपर्कात राहायला पाहिजे वगैरे. आपल्या मराठी कलावंतांना हे नाही करता येत, आणि मला तरी असं वाटतं मराठी कलावंतांना त्याची गरज सुद्धा नाही असं करण्याची. मानानं जे मिळेल त्याचा अभिमान वाटतो, मागून मिळाल्यानंतर फायदा काय? मग त्याला आपण सन्मान नाही म्हणू शकत ना, आपण काहीतरी वेगळं म्हणायला पाहिजे मग त्याला, जे मागून मिळतं त्याला. पण माझी तरी इच्छा होतीच की दीदींना दादासाहेब फाळके मिळावं. दीदींचं असं म्हणणं होतं की त्यांच्या गुरूंना 98व्या वर्षी मिळालं त्यांच्या, तर मी खूप लहान आहे बहुतेक, मी जेव्हा तेवढी होईन तेव्हा मला मिळेल असे दीदींचे शब्द होते. पण आता याच वर्षी जुलै महिन्यात त्या 95 पूर्ण होणार होत्या, त्या आधीच त्या निघून गेल्या. पण अशी जर तरतूद असेल की मरणोत्तर सुद्धा दादासाहेब फाळके पुरस्कार मिळतो, तर आपण त्याचा प्रयत्न अवश्य करू. आपले बुक जरा मागे घ्या. खाली घ्या. रोल. सर, सुलोचना दिदी आज आपल्यात, तुम्ही असं आदरांजली काय सांगाल? दीदींच्या दुःखद निधनाचं वृत्त समजलं आणि त्यांना श्रद्धांजली देण्याकरता आणि त्यांचं अंतिम दर्शन घेण्याकरता मी या ठिकाणी आलो. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की आपल्या चित्रपटसृष्टीमध्ये
काही नावं अशी आहेत की जी त्यांच्या कार्यामुळे त्यांच्या कर्तृत्वामुळे अजरामर आहेत आणि चित्रपटसृष्टीत या नावांबद्दल प्रचंड आदर आहे. त्यातलंच एक नाव हे सुलोचना दीदींचं आहे. सुरुवातीच्या काळामध्ये नायिकांच्या भूमिका करताना नंतरच्या काळात त्यांनी आईच्या ज्या भूमिका साकारल्या त्या मला असं वाटतं अत्याधिक लोकप्रिय त्या देखील झाल्या आणि माझ्या पिढीने तर त्यांना आईच्या रूपातच बघितलं. अतिशय सोज्वळ आणि ज्यांच्याकडे पाहिल्यानंतर ममत्व वाटावं अशा प्रकारचं त्यांचं व्यक्तिमत्व होतं आणि मला असं वाटतं की एकूणच जर त्यांची सगळी कारकीर्द आपण बघितली तर ती थक्क करणारी अशा प्रकारची कारकीर्द आहे. त्यांना विविध प्रकारचे पुरस्कार देखील मिळाले पण त्या पुरस्कारांपेक्षाही त्यांचं कार्य हे बहुमोल होतं. त्यामुळे अशा प्रकारची एक व्यक्ती ज्यावेळेस आपल्यातनं निघून जाते त्यावेळी निश्चितच आठवणी खूप राहतात आणि या आठवणीच पुढच्या पिढीला एक प्रकारे मार्ग दाखवत असतात. मला विश्वास आहे की ज्या प्रकारची कारकीर्द त्यांनी या चित्रपटसृष्टीमध्ये गाजवली त्यातनं अनेकांना प्रेरणा मिळेल आणि त्यांच्यासारखं होण्याचा प्रयत्न अनेक लोक करतील. मी सुलोचना दीदींना विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो. सर दादासाहेब फाळके पुरस्काराची दादासाहेब फाळके पुरस्कार जो केंद्र सरकारतर्फे चित्रपटसृष्टीच्या योगदानासाठी दिला जातो त्यासाठी त्या खूपच उपेक्षित राहिल्या तर हा आणि त्यांची खूप इच्छा होती आणि समस्त चित्रपटसृष्टीची सुद्धा इच्छा होती. सर काय सांगाल की आता मी एवढंच सांगू शकेन की या पुरस्काराकरता त्या 100% पात्र आहेत किंवा पात्र होत्या. अर्थात या पुरस्काराची पद्धती काय आहे याची मला कल्पना नाही आहे पण निश्चितपणे मला जर आपण विचाराल तर मी एवढं नक्की सांगू शकेल की त्याला मिळाला असता तर अधिक उत्तम झालं असतं. देखिए सुलोचना दीदी एक बहुत बड़े अंतराल तक हमारे सिने सृष्टि में एक दीप स्तंभ की तरह उनका कार्य रहा है और शुरुआत में एक हीरोइन के रूप में और बाद में एक माँ के रूप में भी जो उन्होंने काम किया है एक बहुत ही जाना माना चेहरा इस प्रकार से उनको देखा जाता है और मैं ऐसा मानता हूँ कि कई पीढ़ियों को जोड़ने वाला इस प्रकार का उनका व्यक्तित्व ये रहा है और विशेष रूप से मेरी पीढ़ी ने तो उनको माँ के रोल में ज़्यादा देखा है तो उनके चेहरे का जो भाव होता था जो ममत्व होता था उससे एक अपनापन उनके साथ व्यक्ति जुड़ जाता था. इस प्रकार का अपनापन जो हमारे दर्शक है उनके बीच उनका तैयार हुआ है. लेकिन उनका अगर हम पूरा जीवन देखें तो जिस प्रकार की मेहनत के साथ उन्होंने अपने व्यक्तित्व को खड़ा किया है तो बहुत ही प्रेरणादायी है और मैं ऐसा मानता हूँ कि जो हमारी नई पीढ़ी है उस पीढ़ी को निश्चित उनके व्यक्तित्व से प्रेरणा मिलेगी. कई पुरस्कार उनको मिले लेकिन मैं ऐसा मानता हूँ कि उन पुरस्कारों से भी आगे उनका कार्य भी था उनका व्यक्तित्व भी था और ऐसे लोग जब हमारे बीच से जाते हैं तो हमारे लिए यादें छोड़ जाते हैं और वही यादें मैं ऐसा मानता हूँ कि हमारे लिए प्रेरणापुंज होती है और दीदी के भी जो व्यक्तित्व है उनका जो जीवन है इससे बहुत प्रेरणा सभी को मिलेगी. मैं दीदी को बहुत बहुत श्रद्धांजलि अर्पण करता हूँ.